या ठिकाणी चालत असलेला हा सुंदर भजनातला आजचा हा विषय भगवंताचं नामस्मरण करीत असताना भगवंताची भक्ती करीत असताना आम्हाला निष्ठा आणि समर्पण दोन गोष्टीची जोड लावायची आहे। मग दोन गोष्टी आम्हाला बघत असताना आम्हाला जोपर्यंत आमच्याकडे समर्पण राहत नाही मग समर्पण कशाला म्हणावं, समर्पण कसं असावं, निष्ठा करुणी काय कामाची नाव माणसाची। काया वाचा मन या ठिकाणी त्या भगवंताच्या नामाशी एकरूप होणं, त्याचा समभाव त्या ठिकाणी जोडणं म्हणजे याला समर्पण म्हणले। जो प्रवृत्ती हा जो या ठिकाणी अलीकडला जो पसारा आहे तो पसारा सगळं त्या ठिकाणी महाराज चरण करून त्या दिगंबर नामाचं आम्हाला समर्पण करायचं आहे। मग ते समर्पण आम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला निष्ठा आमची व्यर्थ आहे। निष्ठा किती आम्ही जपलंय, निष्ठा किती जतन केलं याला महत्व नाही। जोपर्यंत आम्ही समर्पण करत नाही तोपर्यंत याची सगळी निष्ठा मला त्या ठिकाणी कोरडी ठरते। सांगितलंय आमच्या दाजीने आता की जसं वावर जर त्या ठिकाणी पेरण्याच्या अगोदर तुम्ही फवारणीचे औषध आणून ठेवू नका, कोणता रोग झालाय काय नाही सगळं बघावं, सगळं बघून डबं घेऊन औषधाचं वावरकडे निघावं म्हणा। आता काय सांगावं तुम्हाला, मग या ठिकाणी
पेरल्याच्या नंतर रासणी करावी खरं होय, मात्र पेरणाऱ्याला कळावं की बाबा आपलं काय सार्थ बेर आलंय, आपलं काय बी खाली पडालंय की नाही कळावं लागतं. मला वाटलंय ते म्हणाले बकोळ पेराला बकोळ पेराला, मात्र त्याचं सार्थ पेरलंय तुम्हाला सांगतो. त्याचं पेरलेलं बी निघते का नाही याचा काय भरोसा नाही बघा तुम्हाला सांगतो. त्याचं झाड घालून वरी पसर भरत आलाय तरी ते म्हणाले काय झालंय म्हणाले काय नाही पेरलं. बकोळ पेरून आल्या आम्ही रासणी करत येतं मग आमचं काही नको नाही, परंतु पेरल्याच्या नंतर पुन्हा सुद्धा धोकायचं सगळ्या त्या ठिकाणी सोयाबीन फुलावर येईल, सोयाबीन त्या ठिकाणी लोक कापतील तरी तुमचं वावर काळात दिसेल म्हणाला. उगा तुम्ही वावराने सगळ्या ती पण फिरून घरला जाशील आणि पुन्हा वावराकडे जर बघणार म्हणसाल तर जमल काय म्हणालो. हा वावर पेरत असताना आपल्याला अगोदर कळावं लागतं की आपलं बी बरोबर पडालंय का आपलं बी त्या सरत्याच्या खाली चलय. काय नाही की सरत्याच्या खालून आपल्याला चिकोल बसला सरता भरला वरी सरता भरत याला उगा तुम्ही वरून बी सोडाल्या. मग झाड्यातून तुमच्या खाली बी पडाले काय नाही हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही किती पेरलं याला महत्व नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो तुमचं हालय कसं अजून तुम्हाला वाटाले तुम्ही घेतलेला गट तुम्ही पेरलेला गट तुमच्या नावानं आहे काय की वाटाले तुम्ही नावानं गट एक आहे तुमच्या पेराला एक गट. तुम्हाला सांगतो जे गट तुमच्या नावानं नाही ते गट पेरायचा प्रयत्न करा, त्या गटामध्ये तुमचा आयुष्य चाललाय. निष्ठा बकोळ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायला मग तो निष्ठा या शब्दाचा अर्थ सांगत होता, उदाहरण सांगताना सगळं त्या ठिकाणी आमचं वावर पेरून काढायचं. निष्ठा सांगायला परंतु समर्पण या ठिकाणी समर्पणाचा भाव जगासमोर या ठिकाणी मांडला. समर्पणाचा भाव सांगून चालल्या आणि म्हणाले की निष्ठाच होय निष्ठाच होय निष्ठाच होय. उगा आपल्या नावावर वावर कोणता आहे कोणता गट आपल्या नावावर आहे तरी बघावा दे म्हणालो. सोयाबीन पेरशाल फवारणी करशाल चांगलं उत्पन्न निघल ढगही लावशाल परंतु काढायच्या टाइमला भानगडी लागतात म्हणालो. कोणाचा वावर पेरला असेल कोणाच्या वावरात थैले भरून द्यायलाच म्हणतात. उगा तुम्हाला सांगतो कोरडं निष्ठा जर तुम्हाला बाळगायची असतील तर तुम्हाला सांगतो समर्पण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ नका मध्ये अजिबात. भगवंताला आम्ही शरण गेलो याचा अर्थ आम्ही समर्पण झालो. जसं मी तूपणाची झाली बुळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणले त्या ठिकाणी मन आमचं अर्पण त्या ठिकाणी मन आमचं त्या ठिकाणी पूर्ण म्हणजेच आमचं काहीतरी समर्पण. समर्पण समर्पण या शब्दाचा अर्थच आम्हाला बघायचा असेल तर त्या भगवंताच्या ज्योतीमध्ये एकरूपण होणं की जिथं जो देव आणि भक्त याचं दोन्हीचं त्या ठिकाणी वेगळं पण राहत नाही त्या ठिकाणी समर्पण म्हणतात. मग तसं आम्हाला समर्पण व्हायचं आहे. त्या नामाशी आम्हाला समर्पण होत असताना आम्हाला समर्पण आम्ही काय द्यावं आमचा भाव किती निघता आहे हे कळणं महत्वाचं आहे. निष्ठा काय करता कोरडी तुम्हाला सांगतो बरेच माणसं निष्ठावान दिसतात. निष्ठा ही दिसणारीच वस्तू आहे. निष्ठा बघायला गेलं की कपाळावर बटू लावतात कपाळावर त्या ठिकाणी गंध लावतात रोज देवाचे पाया पडायला जातात परंतु गावात पडले त्या मंदिराचं आपल्याला काम करायचं पाटील नाही हो गावाला घेत म्हणतात. रोज मंदिराला नित्य नियमानं पाया पडायला जाते रोज देवाला पाणी घालते परंतु काय करता भंडाऱ्याची पट्टी मागायला गेलं की नाही म्हणा शेताकडे गेले म्हणून सांग म्हणा. आम्ही समर्पण करावं लागते काहीतरी अर्पण करावं लागते. उगा निष्ठा दाखवून कुठपर्यंत असला परमार्थ खोटा करता म्हणालो. सगळं तुम्हाला सांगतो तुमचं खोटं वालं हे फक्त निष्ठा आमची त्या ठिकाणी भंग होणं याच्यासाठी समर्पण महत्वाचं आहे. समर्पण आम्ही जोपर्यंत करत नाही भगवंताला की जसं मन हा अर्पण ईश्वरा म्हणले पुनरुपी संसारा येणे नाही असं जर आम्हाला व्हायचं असेल तर आमचं मन आमचं पुष्प त्या ठिकाणी कुठं व्हायचं आहे कुठं अर्पण करायचं आहे या मनाला कुठं नेऊन लावायचं आहे की जसं पूर्ण आनंदपदी मन मुरुली आठवले भारती म्हणे जन्म मरण कुंटले. मग हे जन्म मरणाचं आम्हाला बंधन तोडायचं असेल तर आम्हाला काहीतरी समर्पण व्हावं लागते समरूप व्हावं लागते
की तिथं मी तू पणाची झाली बोलवून म्हणजे त्या ठिकाणी सद्गुरूला ते ऐसे केले जे तेच्या ते आठविले माझ्या स्वरूपामध्ये दाखविले एक पणाचे तिथे एक पण हो याला समर्पण म्हणले. मग समर्पण आमच्याकडे असावं लागते. निष्ठा काही कामाची न उग निष्ठा बाळगणारे बकुळ आपल्याला जगामध्ये बघायला भेटतात. तू काहीतरी मागाय आम्ही गेलं तुझ्याकडे देण्यासाठी काय आहे म्हणलं की आम्ही काय हो आमच्याकडे काय हो म्हणते माणूस. त्यासाठी आम्ही उदार असावं लागते. उदार असणं म्हणजे काहीतरी समर्पण होणं किंवा त्याला काहीतरी देणं. त्याच्याकडे देण्यासाठी आमच्याकडे सामर्थ्य असेल तर आम्हीच काहीतरी समर्पण होता येते. उग निष्ठा बाळगून आम्ही फार निष्ठावंत आहोत आणि त्याच्यावर कोणालाच आम्ही मानत नाही. एकाच माणसाला किंवा एकाच देवाला आम्ही मानत आहोत म्हणते माणूस. त्याच्यासाठी निष्ठा आणि निष्ठा जरी तुमच्याकडे असली तर समर्पण जोपर्यंत होत नाही तुमची निष्ठा काहीच कामाची नव्हतं. उगल निष्ठा मांडून बसल्या समर्पण होईना गेला तर तुमचा सगळा परमार्थ त्या ठिकाणी परमार्थ सर्व म्हणती म्हणले परी परमार्थाची वाट नेनती घरोघरी पंडित वसंतती अहम मते करून या. जसं वात दीपा भेटू जाता सवेची होय दीपका सिंधू मादी बिंदू पडता काढता न जाय. मग हा भाव मला प्रगट करायचा असेल तर समर्पण व्हावं लागते. समर्पण व्हावं लागते. मग समर्पण आमच्या अंगी आलं तर निश्चितपणे आमचा परमार्थ सिद्धीला जातो. आमचं केलेलं कार्य सिद्धीला जाते. नाही तर सगळं कार्य मला निष्ठा वाचून सुद्धा व्यर्थ आहे. आता त्याची निष्ठा तुम्हाला सांगतो आता भंग होऊन पडतेच तुम्हाला सांगतो. त्याची निष्ठा कुठपर्यंत चालते. हा आता खूप त्या ठिकाणी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केलाय. काय जसं की आता मोठा भाऊ म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे त्याच्या हातात कारभार सगळं राहते. सगळा कारभार पहिल्यापासून त्याच्या हातात ते दोन सगळ्याच्या त्याच्या हातात होत्या. मग ते म्हणायत की आता आपलं कसं आहे आपला गट आपण पक्का नावानं करून घ्यावा. पहिलेच तुमच्या हातात कारभार होता. ते काय आज नवीन आहे काय. तुम्हाला करायचं होतं धनग्या भावाला काही देऊ नये अशी बेईमानी जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर निश्चितपणे भानगडी होतात. कायदेशीर तुम्हाला नियमानं द्यायचं असेल तर आमच्या नावावर आहे ते आमचा हिस्सा आहे ते देवावंच लागते. तुम्हाला किती देऊ न वाटत तुम्हाला वाटत सगळं तुम्हीच खावा वाटत असेल म्हणून अजिबात तुम्हाला सांगतो सोडत नाही. किती जरी तुम्हाला सांगतो तुमचा फुटका मिळवा असेल फक्त तुमचं त्या ठिकाणी कुठपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सगळं तुमच्या नावावर करून घेतलं तरी तुम्हाला कायद्यानं का होईना तुमच्या घेतल्याशिवाय सोडणार तुम्हाला सांगतो सगळं. मग त्या भगवंताचं नाम स्मरण करीत असताना आम्हाला हा जन्म मिळाला. जन्म मिळाल्याच्या नंतर हा जन्माला येऊन आम्ही काहीतरी समर्पण केलं पाहिजे काहीतरी अर्पण केलं पाहिजे. त्या भगवंताचे एक रूपण व्हायचं असेल तर आम्हाला आमच्या अंगी लीनता आमच्या अंगी नम्रता असावी लागते. म्हणून पदाच्या माध्यमातून महाराज काय
आदरणीय लक्ष्मण मग या जीवाचा धर्म काय, जीवाचं काम काय, जीवाचं कर्तव्य काय हे सांगत असताना महाराज सांगतात आनंद गीतेमध्ये, जो मोक्ष पदाचा जाता तो भजावा सर्वता लागावे आनंदाच्या पंथ हा जीवाचा धर्म. मग हा जीवाचा धर्म आम्हाला कळणं महत्वाचं आहे. मग जीवाचा धर्म आम्ही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आमचं जीवनाचं हित होत नाही. आलेलं जे काही सुंदर आम्हाला मिळालेलं हे आयुष्य आहे त्याचं तीच आम्हाला करून घ्यायचं असेल तर आयुष्यामध्ये आम्हाला भगवंताच्या नामाची जोपर्यंत जोड लागत नाही तोपर्यंत आम्हाला या जन्म मरण याचा जो काही पाठीमागे लागलेला राहत आहे हे चुकवता येत नाही. मग चुकवण्यासाठी साधू संतांनी जे साध्य केले ते आम्हाला मार्ग दाखवून गेलं. म्हणून तरले किती तरती याच नाही गणती, साधू संत याची वर्णिती तरले किती तरती याची नाही गणती, साधू संत याची वर्णिती कीर्ती. मग त्या ठिकाणी त्या भगवंताचं नाम घेत असताना किती तरले, किती जणांचा उद्धार झाला हे मला असंख्य भक्त त्या ठिकाणी तारून गेले आहेत. कारण ज्या नामे तरती नामे उधरती नामे तीर्था पाहरती ऐशी नामाची बहुख्याती सर्व साधना वरिष्ठ नाम म्हणले. मग जगामध्ये सदैव साधना करून सगळ्या क्रिया करून जिथं त्या ठिकाणी कमी पडतात तिथं नाम महाराज त्या ठिकाणी चालते, नाम त्या ठिकाणी चालते. असं असताना जे भगवंताचं नाम आहे त्या नामानं अनेक जणांचा उद्धार झाला. मग तुम्ही आम्ही का घेऊ नये, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी का पावन होय. तुम्हाला आम्हाला सुद्धा जीवाला पावन करायचं असेल तर मोक्षाचं सुख आम्हाला बघायचं असेल तर आम्हाला कुठलंही साधन करून आम्हाला जे मिळत नाही ते नामाचं साधन किंवा नामाचं स्मरण केल्याच्या नंतर ते प्राप्त होते. जसं यज्ञ अधिक क्रिया करून स्वर्गात जाती पुण्य सरले ती माघारीची म्हणले. अलीकडे क्रिया यज्ञ क्रिया करून उपासना करून अलीकडे सगळं काही महाराज त्या ठिकाणी जोपर्यंत आमच्या पदरी आमच्या पुण्य आहे तोपर्यंत आम्हाला तिथं वावरता येते, तिथलं सुख बघता येते. परंतु ज्यावेळेस तिथं आमच्या पदरामधलं पुण्य संपल त्याची मर्यादा संपली की पुन्हा 184 खाणीमध्ये फिरावं लागते. मग असं असणार जे काही अलीकडलं साधन आहे. परंतु पैसे नवे नाम म्हणले पावती निराशी चुकवी 84 येणे झाले. हा जन्म मरणाचा येणे जाण्याचं बंधन आम्हाला तोडायचं असेल तर फक्त आणि फक्त नाम भगवंताचं घ्यावं लागते. म्हणून तरले आणि तरती याची नाही गणती, साधू संत याची वर्णिती. माया भ्रांतीची सारी नाती गोती, शेवटी नाही तुला कोणी संगाती. मग सगळा पसारा कसा आहे, माय बाप बंधू सुत आणि कांता म्हणले.
आपुली या स्वार्था लक्षिता ती प्रत्येकाचं कार्य किंवा प्रत्येकाचं आपले म्हणण्या पाठीमागची जी आशा आहे ती आशा फार मोठी आहे. मग ती आम्हाला कळाली पाहिजे. आम्हाला कोणतरी आपलं म्हणतं याचा अर्थ आपल्याकडून काहीतरी उपयोग घेतो किंवा उपयोग त्याला होणार आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. हा आमचा मनुष्य जन्म आहे. मग मनुष्य जन्म आम्हाला स्वहितासाठी आम्ही किती खर्च केलाय आणि परहितासाठी आम्ही किती खर्च केलाय याचं गणित आमच्याकडे असलं पाहिजे. मग याचं गणित आमच्याकडे जोपर्यंत राहत नाही, याचा लेखाजोखा जोपर्यंत आम्हाला लावता येत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं आयुष्य सगळं व्यर्थ आहे. आयुष्य मोलाचे येऊन शरीरी हित काय येऊन नामासाठी करिता सावटी शेवटी व सर्वटी जाणं लागे. मग कशासाठी आल्या, कोणासाठी आल्या, कोणाला देण्यासाठी इथं आल्या हे आम्हाला कळणं महत्वाचं आहे. कारण ज्याला देण्यासाठी आल्या त्यालाच आम्ही त्याचं काहीतरी तीज होते की जसं की ज्या भगवंताला जो करार आमचा जो शब्द होता तो शब्द आम्ही का विसरलो. इथं अविद्येची भूल पडली. मग अविद्येची भूल पडल्यामुळे सगळं विसरून गेलं. विसरून गेल्यामुळं आपलं हित करायचं सोडून घेतलं आणि लोकांच्या हितासाठी आपलं आयुष्य पूर्ण खर्चून टाकलंय. पुन्हा या ठिकाणी आयुष्याचा शेवटचा क्षण आल्यानंतर करतो म्हणल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये सामर्थ्य राहत नाही. सगळे नाते गोते माय बाप सगळे ज्यावेळेस दूर पडतात त्यावेळेस आम्हाला भगवंत आठवतो. पण भगवान सुद्धा त्यासाठी आमच्यासाठी धावून येत नाही. आमच्या देहामध्ये आमच्या शरीरामध्ये बळ आहे तोपर्यंत आम्ही भजन केलं तर त्याचं काहीतरी तीज होते. म्हणून संत सांगती खोटा सारा लटका पसारा कोणी नाही इथे सुखाचा थारा. मग आपलं काम करायचं सोडून आपण कोणाचं या ठिकाणी दुसऱ्यासाठी जर आम्ही सगळं आयुष्य आमचं खर्च करीत असाल किती आम्ही तर याचं काही महत्व राहत नाही. कारण सगळा पसारा कसा आहे दिसणारा हा दृश्य पसारा म्हणजे आपुल्या मनाशी विचारा. मग जो विचार आपण दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला त्या ठिकाणी पक्क झालं पाहिजे. आपल्या मनाला खात्री करून घ्यायचं आहे की हे किती सत्य आहे, कधी किती नित्य आहे. तसं आपल्याला आनंद पाठामध्ये एका ठिकाणी सांगलंय बघा, नित्य नित्याचा निवाडा करी सत्य तेच अंतरी धरी असत्याचा त्याग करी तरीच काम साधे. नित्य नित्य काय घ्यावं, नित्य ते करावे देवाचे भजन म्हणले. मग नित्य देवाचं कोणतं भजन करावं. देव भजन केल्याच्या नंतर आम्हाला जे त्या भजनाच्या पाठीमागे मिळालेले सुख जे काय असेल ते आम्हाला कधीच नाश पावत नाही. अशा सुखाची प्राप्ती करायची असेल त्या नित्य भगवंताचं भजन आम्ही केलं पाहिजे. नित्याशी बजावे अनित्याशी त्यागावे. अनित्याचा खोट्याचा माईकाचा सगळ्याचा या ठिकाणी आपल्याला नाश करायचा त्याग करायचा आहे. आणि आम्हाला जे शाश्वत आहे, अखंड आहे, अविनाशी आहे ते वस्तू आम्हाला हृदयामध्ये जन्माला त्याच्यानंतर साठवायचं आहे. मग ते साठवायचं असेल तर आम्हाला मरणाच्या आधी मरुणी राहावे तरीच पावावे मोक्ष पदा म्हणलंय. ते मोक्षाचं सुख
बघायचं असेल, मोक्षपदाशी आम्हाला एकरूप व्हायचं असेल तर आम्हाला काहीतरी मरणाचे आम्ही किती मुरलं पाहिजे, किती आम्ही नम्रता आमची आली पाहिजे हे कळणं महत्वाचं आहे. लटका सारा माईक पसारा कोणी नाही ते सुखाचा थारा. सद्गुरु सारिका असून दातारा दारोदारी भिका मागीसी प्यारा. मग सद्गुरु सारिका दाता त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभा असताना दारोदारी आम्ही का फेरा मारावं, दारोदारी आम्ही लोकांच्या दारोदार का हिंडाव, की आम्हाला देणारा आमच्या संगती असताना आम्ही लोक काहीतरी आहे काय म्हणून का हात बघावं. कारण ते कुठंतरी आमचं एवढं सुंदर आयुष्य आहे, सुंदर महत्वाचा हा जन्म आहे. मग हा महत्वाचा जन्म असून सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यर्थ आहोत. की जसं नर्तनु सापडली मृत्यू या भुवनी म्हणले, डाव जिंकून बघ का हरावे. एवढा मोठा आम्ही डाव जिंकला आहात. हा डाव जिंकल्याच्या नंतर आम्ही आमचं हित व्हावं किंवा आमची हार हित होणे वाटत असेल तर आम्हाला परसुखाची प्राप्ती करायचं असेल तर तो देव आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही मागलं कोणाकडे पाहिजे. मागल्याच्या नंतर आमची तृप्तता तो करणार आहे काय. मग आमच्या मागलेल्या ज्या आशेची पूर्तता करण्याचं दान त्याच्याकडे आहे काय हे आम्हाला कळायचं आहे, कळलं पाहिजे. दान देणारे आम्हाला बरेच बघायला भेटतात, दान देतात, परंतु दान दिल्याच्या नंतर आम्हाला क्षणापुरतं बरं वाटते, क्षणिक सुख भागते आम्हाला. आज त्या ठिकाणी कुठलंही दान दिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, अन्नदान असेल, अन्नदान दिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 2-3 तास 4 तास माणसाची भूक भागते, परंतु पुन्हा त्या ठिकाणी मागण्याची आवश्यकता पडते. परंतु सद्गुरु सारखा दाता असताना आम्ही जर या ठिकाणी इतर ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला तर ते दान आम्हाला पुरत नाही. म्हणून म्हणलं एका ठिकाणी सद्गुरु सारिका समर्थ दाता नशे त्रिभुवन शोधिता म्हणून तयाच्या चरणी देवीला माता जाणतो गुरुदास. त्या ठिकाणी सद्गुरु सारखा आम्हाला त्या ठिकाणी पाठीरा काय, सद्गुरु सारिका आमचा समर्थ आहे. मग आम्ही कोणाकडे आम्हाला हात पसरायची वेळ आमच्याकडे येऊ देत नाही. जे जे मागे त्या वेळी सर्व माझी पूर्वी लळी न मागता देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता म्हणले. मग हा संसार आम्हाला जर बघायचा असेल तर आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पै सर्वता कदा काळी म्हणले. मग याची आम्हाला चिंता करायची गरज नाही. मग आम्हाला फक्त त्याचं चिंतन घडावं लागतंय. त्याचं चिंतन घडलं तर निश्चितपणे 12 वाटा पळती विघ्न म्हणले. त्याचं दास झाल्याच्या नंतर धर्मजीवाचा सगळा सांगती स्मरण करिता त्याचे अंत न सुखाचा जीवाचा धर्म
कसा आहे, जो परात्पर निरालंबी ज्याचा रहिवास आहे. निरालंब शिखरी स्वामी रहिवास तुमचा, वेद मुनावले आता तेथ निरचना. परात्पर जो निरालंबी ज्याचा रहिवास आहे असा असणारा तो भगवंत, मग त्याचं स्मरण केल्याच्या नंतर ज्या सुखाला अंत राहत नाही, ज्या सुखाला पार राहत नाही, असं सुख देणारा तो देव आहे. असा सुख देणारा जो देव आहे, तो देव आम्हाला जतन करायचा हा जीवाचा धर्म आहे. म्हणून परात्पर निरालंबी रहिवास ज्याचा, स्मरण करिता त्याचे अंत न सुखाचा. नित्य तोची धर्म खरा रे जीवाचा, गुरु संत सांगती मार्ग हिताचा. मग तो मार्ग सांगणारा गुरु कुठे आहे? गुरु आम्हाला गुरु असती घर म्हणले, परी सद्गुरु विरळाची दातार माया मोहतीत परात्पर भाग्याविन सापडला. असे खून दाखवणारा, असा मार्ग दाखवणारा गुरु आम्हाला जर भेटायचं असेल तर आमचं भाग्य त्या ठिकाणी उदयाला यावं लागते. भाग्या वाचून ती वस्तू आम्हाला सापडत नाही. भाग्या वाचून तो देव आम्हाला उपदेश करणारा जो कोणी गुरु संत असेल तो आम्हाला भाग्यामध्ये आमच्या जीवनामध्ये येत नाही. त्याची भेट आम्हाला व्हायचं असेल तर अनंत जन्माचं सुकृत एक वटावं लागते, अनंत जन्माचं पुण्य एक वटावं लागते. त्यावेळेस आम्हाला देणारा त्या ठिकाणी आम्हाला प्रसन्न होतो महाराज. म्हणून धर्म सांगती निष्कलंक निजपदी जयाची खून, परब्रह्म त्याचा देवा आहे की स्थान. निष्कलंक निजपदी जयाची खून. मग सगळं कसं आहे मला, जिथं त्या ठिकाणी सगळं पवित्र आहे, सगळं निर्मळ आहे, सगळं धुतल्या गेलंय, मग अशा ठिकाणी ज्याची खून आहे, निष्कलंक निजपदी जयाची खून म्हणले. मग त्याचे 64 महाराज या ठिकाणी आसन आहे. मग 64 ज्याचा रहिवास आहे की जसं सर्व घटी आनंद सर्वाचे सार आकार निराकार परम. जिथं आकार नाही, जिथं मोज नाही, जिथं माप नाही, असा असणारा ज्याचा रहिवास आहे, मग सर्व घटी असलेला जो भगवंत आहे, मग तो भगवंत त्या ठिकाणी कसा आहे म्हणल्याच्या नंतर महाराज काय सांगतात, निष्कलंक निजपदी जयाचे गुण, त्याचे करिता स्मरण मूळ सुख झालं.
गुरुदासाचे देवा हेची समर्पण चरणी त्याच्या एक रूप झाले सार मग आम्हाला भजन करीत असताना महाराज आमचं पद किंवा आमचं बोलणं आमचं सगळं त्या ठिकाणी त्या विषयावर एकच होवं लागते. या गुरुदासाचं त्या ठिकाणी काय समर्पण असेल, या गुरुभक्ताचं त्या ठिकाणी त्या भगवंताच्या चरणापती काय देणं असेल, जसं काम क्रोध मद मत्सर या सगळ्या गोष्टीचं क्षालन करून आपलं आयुष्य त्या ठिकाणी मुरून नम्रता अंगी पत्करून ज्याला त्या ज्योतिषासाठी ज्या जसं कापुराची वती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली तेथे म्हणले. मग तसं स्वरूप आम्हाला धारण करायचं असेल तर आशा राहत नाही, तिथं शिल्लक काही राहत नाही. असं त्या भगवंताच्या नावामध्ये आम्हाला एकरूप व्हायचं असेल तर गुरुदासाने त्या भगवंताच्या चरणापती समर्पण केलं आहे. गुरुदासाचे देवा याची समर्पण एक रूप झाले देवा दयाचे स्थान. मग त्या रूपाशी आम्हाला एक रूप होणं, त्या रूपाचं चिंतन करणं, त्या रूपाशी आम्हाला जाऊन मिसळायचं असेल तर आम्हाला जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला आमचं जीवाचा धर्म आम्हाला कळला पाहिजे. जीवाचा धर्म कोणता आहे? धर्म धर्म म्हणते समस्त म्हणले परिधर्माचा कवी झाले थकित रूप धर्माचे वर्णिता. मग अलीकडे महाराज धर्माचे मतांतरे धर्म वेगवेगळ्या प्रकारे सांगितला, परंतु हा जीवाचा धर्म त्या ठिकाणी मोक्षाचा जो देव आहे, मोक्ष सुख देणारा जो भगवंत आहे आनंद मालक, त्याचं चिंतन करणं हा जीवाचा धर्म आहे. म्हणून धर्म सांगते आनंद